आज आपण संख्यांचा चढता क्रम उतरता क्रम तुलना हा घटक पाहणार आहोत। या ठिकाणी चढता क्रम उतरता क्रम ह्या क्रिया कोणत्या पद्धतीने केल्या जातात हे पाहण्या अगोदर आपण ह्या काही 3 गोष्टी शिकणार आहोत, जेणेकरून आपल्याला चढता आणि उतरता क्रम लावणं ही क्रिया करणं अतिशय सोप्या पद्धतीने जाऊ शकतं। तुलना तर पहिल्यांदा दिलेल्या ज्या संख्या असतील आपल्याला चढता उतरता क्रम ह्या क्रिया करत असताना 2, 3, 4 संख्या दिल्या जातात, त्यांची तुम्हाला तुलना करता आली पाहिजे। म्हणजे लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती हा क्रम ठरवता आला पाहिजे। जर तुलना व्यवस्थित तुम्हाला करता आली तर तुम्ही चढता आणि उतरता क्रम ही क्रिया करू शकता। दुसरी गोष्ट असा आहे की या ठिकाणी अंकांची संख्या चढता आणि उतरता क्रम आपण ह्या क्रिया करत असताना आपल्याला अंकांची संख्या मोजून ही आपल्याला चढता उतरता क्रम ही क्रिया करता येते। म्हणजे काय, या ठिकाणी मी तुम्हाला काही संख्या दिल्यात 3 अंकी 4 अंकी आणि ही 5 अंकी संख्या आहे। या संख्यांचं मी वाचन केलेलं नाही। अशा प्रकारची आपल्याला ज्यावेळी संख्या येते त्यावेळी आपण आता यामध्ये मला जर चढता क्रम लावत असताना आपण या तीन संख्यामध्ये लहान संख्या कोणती ती ठरवत असताना आपण अंक दिलेल्या संख्येमध्ये अंक किती आहेत हे पाहणार आहोत। तर आता आपण पाहू शकतो 3 अंकी 4 अंकी 5 अंकी, तर जेवढे अंक असतात दिलेल्या संख्येमध्ये जर 3 अंक या ठिकाणी 3 अंकी संख्या आणि 4 अंकी संख्या, तर 4 अंकी संख्या ही मोठी असणार 3 अंकी संख्येपेक्षा। या ठिकाणी 4 अंकी संख्या या ठिकाणी 5 अंकी संख्या, तर 4 अंकी संख्येपेक्षा 5 अंकी संख्या ही मोठीच असणार आहे। अशा प्रकारे 3 अंक 4 अंक 5 अंक किंवा 6 अंकी संख्या असेल तर ही तिन्ही संख्येपेक्षा ती संख्या ही मोठी असणार आहे। अशा पद्धतीने आपण लहान मोठेपणा ठरवून चढता उतरता क्रम करू शकतो। या ठिकाणी संख्येचं वाचन आपल्याला करायचं नाही। समान अंकी संख्या आता या ठिकाणी अंक 3 अंकी 4 अंकी आहेत, पण या ठिकाणी आपण पाहू शकतो समान अंकी संख्या म्हणजे दिलेल्या सर्व संख्या 5 अंकीच आहेत। त्यामुळे आपण आता हा नियम या ठिकाणी लावणार नाही। तर या ठिकाणी काय करणार आहोत, तर दिलेल्या सर्व संख्या 5 अंकीच आहेत, तर अशा वेळी आपण काय करणार आहोत, तर यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, तर डावीकडील जो पहिला अंक आहे पहा, डावीकडील जो पहिला अंक आहे तो आपण त्यांची तुलना आपण करणार आहोत। या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 7 आहे। तर आपल्याला चढता क्रम उतरता क्रम असेल तर सर्वात मोठी संख्या आपल्याला पहिल्यांदा शोधावी लागेल, त्यानंतर त्यापेक्षा लहान आणि सर्वात शेवटी सर्वात लहान। म्हणजे या दोन्हीपैकी कोणता क्रम आपण लावणार आहे त्यानुसार यांचा क्रम ठरवू शकतो। तर या ठिकाणी आपण सर्वात मोठी संख्या पहिला ठरवू, तर 7 हे सर्वात मोठा अंक असल्यामुळे ही संख्या सर्वात मोठी असणार आहे। सर्व संख्या आपल्याला वाचायची गरज नाही। तर दुसरी संख्या आपल्याला यापेक्षा थोडी लहान, तर या ठिकाणी 5 आणि 6 पेक्षा 6 मोठा असल्यामुळे ही संख्या 2 नंबरला येणार आहे आणि 5 ही संख्या सर्वात 3 नंबरला। म्हणजे आपण ही सर्वात मोठी त्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान असा क्रम लावला। फक्त मी काय केलं आहे, डावीकडील जो पहिला अंक आहे तो फक्त पाहिला। हे कधी पाहायचं, तर सर्व 5 अंकी संख्या असेल तर, किंवा सर्व संख्या 4 अंकी 4 अंकी 4 अंकी असतील, 6 अंकी 6 अंकी असतील तर हा नियम लावायचा आहे। आता ह्या सर्व संख्या आपण पाहू, या सर्व संख्या 5 अंकीच आहेत, पण डावीकडून येणारा पहिला अंक आपण जर पाहिला तर तो या संख्येसारखा नाही। या ठिकाणी 5, 6, 7 वेगवेगळे अंक होते, आपण पटकन लहान संख्या मोठी संख्या ठरवू शकलो। पण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी 4 आहे, 4 4 सर्व ठिकाणी 4च आहे। तर अशा वेळी काय करायचं, तर या सर्व संख्या सारख्याच आहेत का नाहीत, तर आपण डावीकडून येणारा दुसरा अंक त्यांची तुलना करू। तर पहिला अंक 4 आहे तो आपण सोडून दिला। दुसरा अंक बघा आता 4, या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 6 आहे। तर सर्वात मोठा अंक जो असणार आहे ती संख्या मोठीच असणार आहे। तर 4, 3, 6, तर 6 सर्वात मोठा असल्यामुळे ही संख्या 1 नंबरला आपण सर्वात मोठी संख्या आपण त्याची निवड केली आहे। आता आपण या दोन संख्येमध्ये कोण मोठा आहे, तर या ठिकाणी 4 आणि 3, तर 4 हा अंक मोठा असल्यामुळे ही संख्या 2 नंबरला येणार आहे आणि ही संख्या 3 नंबरला येणार आहे। आपण या ठिकाणी क्रम लावायच्या अगोदर आपल्याला संख्या लहान मोठी हे ठरवता आलं पाहिजे आणि आपण अंकांची संख्येवरून आणि समान अंकी संख्या असेल तर ह्या 2 पद्धतीने आपण त्या संख्या लहान आणि मोठ्या कोणत्या आहेत हे ठरवू शकतो। आता आपण काय करू, चढता उतरता क्रम यावरची गणितं या ठिकाणी पाहणार आहोत। आता आपण उदाहरण पाहू। या ठिकाणी उदाहरण दिलं आहे, सर्व 5 अंकी संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला या संख्यांचा काय करायचा, चढता क्रम लावायचा आहे। चढता क्रम म्हणजे काय, पहिल्यांदा लहान संख्या असेल त्यापेक्षा मोठी, मोठी आणि सर्वात मोठी असा क्रम आपल्याला असणार आहे आणि उतरता क्रम म्हणजे पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या असणार आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला तुलना करता आली पाहिजे की या संख्येमध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर तुम्ही चढता क्रम करू शकता। तर आपण आता पाहू शकतो सर्व 5 अंकी संख्या असल्यामुळं त्यामध्ये किती अंक आहेत हे पाहून आपण लहान मोठी संख्या ठरवू शकत नाही। तर आपल्याला डावीकडून पहिली संख्या पाहायची आहे। चढता क्रम
आपल्याला चढता क्रम लावत असताना सर्वात लहान संख्या पहिल्यांदा घ्यायची आहे। त्यामुळे आपण आता काय करू की या ठिकाणी पहिला लहान संख्या मोठी संख्या ठरवून घेऊ। तर डावीकडून पहिला अंक जर पाहिला तर सर्व अंक 3च असल्यामुळे पहिल्या अंकावरून आपल्याला ठरवता येत नाही। दुसरा अंक पाहू तर दुसरा अंक पण जर पाहिला तर 3च आहेत, त्यामुळे दुसऱ्या अंकानुसारही पाहता येत नाही। तर आता आपल्याला डावीकडून तिसरा अंक पाहायचा आहे। 4, 9, 6 आणि 5 जर या सर्वांमध्ये पाहिलं तर आपल्याला सर्वात लहान कोण दिसतो तर 4 दिसतो। जो लहान अंक असणार आहे ती संख्या सर्वात लहान असणार आहे, त्यामुळे ती 1 नंबरला येणार आहे। पहिल्या 2 अंक सारखेच आहेत, त्यामुळे आपण तिसऱ्या अंकावरून ठरवत आहोत 4। तर आता पहिली संख्या आपल्याला चढता क्रम लावत असताना 415 ही सर्वात लहान संख्या झालेली आहे। ही संख्या आता आपण बाजूला काढू। आता राहिलेल्या 3 संख्यामध्ये आपण पाहणार आहोत तिसरा अंकच पाहायचा आहे। 9, 6 आणि 5 या तिघापैकी 5 सर्वात लहान असल्यामुळे ही संख्या सर्वात लहान असणार आहे, त्यामुळे ही 2 नंबरला येणार आहे। ती संख्या आपण लिहू 33,550। अशा प्रकारे आपल्याला त्यांचा क्रम ठरवत अचूकपणे गणित सोडवू शकतो आपण। 2 संख्या झाल्या। आता राहिलेल्या 2 संख्यामध्ये लहान संख्या 3 नंबर येणार आणि सगळ्यात शेवटी मोठी संख्या। तर 9 आणि 6 मध्ये पाहिलं तरी 6 लहान असल्यामुळे ही संख्या 3 नंबरला येणार आहे। तर ती संख्या आहे 33,666 आणि राहिलेली संख्या ही 4 नंबरला असणार आहे, ती म्हणजे 33,916। अशा पद्धतीने आपण काय केलं, दिलेल्या संख्याचा चढता क्रम लावलेला आहे। यामध्ये पहिले 2ही अंक डावीकडून पाहिले तर ते सारखेच असल्यामुळे आपण तिसरा अंक आपण पाहिलेला आहे। तिसरा जरी अंक सारखा असता तर चौथा अंक पाहायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला लहान संख्या मोठी संख्या ठरवून त्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे। आता आपण काय करणार आहोत, पुढचं गणित पहा। या ठिकाणी दुसरं जे गणित आहे ते गणित आपण पाहिलं तर या ठिकाणी 5 अंकी संख्या आहे आणि या ठिकाणी 5 अंकी संख्या आहे, पण दिले का तर यामध्ये तुलना करायची आहे। तुलना त्यांनी केलेली आहे। तर काय तुलना केली आहे की हे जे 5 अंकी डावीकडची 5 अंकी संख्या आहे ती मोठी दाखवलेली आहे, उजवीकडच्या 5 अंकी संख्येपेक्षा डावीकडची 5 अंकी संख्या मोठी दाखवलेली आहे। तर या ठिकाणी काय करायचं, हे जो फुलीचा जो फुली आहे त्या ठिकाणी यामध्ये कोणता अंक येणार आहे, म्हणजे ही संख्या लहानच राहिली पाहिजे, मोठी होता कामा नाही। चला तर पाहू आपण। आता आपण एक एक पर्याय जे आहेत त्या ठिकाणी ठेवून बघू। तर पहिला जो आहे 6, जर आपण या ठिकाणी 6 ठेवलं तर काय होईल 64,866। 66 ह्यापेक्षा मोठी होणार आहे, तर 6 या ठिकाणी येणार नाही। त्यानंतर मी तुम्हाला दुसरे पर्याय पहिला घेतो आपण। 7 जर ठेवलं तर काय होणार आहे 64,876, ह्यापेक्षा ही संख्या मोठी होणार आहे, त्यामुळे हे चिन्ह चुकेल। 5 पाहू। 5 जर घेतलं तरी 55 आणि 56 1चा फरक पडतो, तरी पण ही संख्या मोठी होणार आहे, त्यामुळे ते 1 येणार नाही। तर 6, 7 आणि 5 हे तिन्ही अंक आपण या ठिकाणी जरी ठेवले तरी ही संख्या मोठी होत आहे, पण आपल्याला ही संख्या यापेक्षा लहान झाली पाहिजे, तर या ठिकाणी 3 घेऊ। तर 64,836 ही या डावीकडच्या संख्येपेक्षाही लहान झाली आणि हे चिन्ह या ठिकाणी बरोबर झालं। म्हणजे चढता उतरता क्रम आणि तुलना करत असताना आपल्याला संख्या पहिला लहान आणि मोठी ठरवता आली पाहिजे, तर तुम्ही पटकन चढता आणि उतरता क्रम करू शकता। यावर आधारित अजून कोणत्या पद्धतीचे गणित येऊ शकतात, तर तुम्हाला संख्या दिली जाते त्या संख्येचा चढता क्रम लावा। चढता क्रम लावल्यानंतर पहा तर डावीकडून शेवटची येणारी संख्या कोणती, म्हणजे चढता क्रम लावल्यानंतर येणारी शेवटची संख्या कोणती ती लिहा, किंवा दुसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती, पहिल्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती, किंवा दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम लावा आणि पहिली संख्या आणि शेवटची संख्या दोघांची बेरीज करा। अशा प्रकारची पण गणित येतात, किंवा दुसऱ्या क्रमांकाची आणि चौथ्या क्रमांकाची जी संख्या आहे त्या दोघांचं वजाबाकी करा। अशा प्रकारची यावर आधारित तुम्हाला गणित येऊ शकतात। पुढील उदाहरण पाहू आपण। आता या ठिकाणी तुम्हाला उतरता क्रम करायचा आहे। दिलेल्या संख्या 4 आहेत आणि सर्व संख्या जर पाहिलं आपण तर सर्व 6 अंकी संख्या दिली आहेत, त्यामुळं सर्व 6 अंकी समान अंकांची संख्या असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला डावीकडून जो पहिला अंक येणार आहे तो आपल्याला पाहायचा आहे, त्यानुसार तुलना करायची आहे। उतरता क्रम म्हणजे पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या येणार आहे, त्यानंतर क्रमाक्रमाने लहान संख्या येणार आहेत। तर यासाठी आपल्याला सर्वात मोठी संख्या यामध्ये शोधायची आहे। ती शोधत असताना डावीकडून येणारा पहिला अंक कोण आहे, तो मोठा कोण आहे तो पाहायचा आहे। तर या ठिकाणी 8 आहे, त्यामुळे ही संख्या 1 नंबरला सर्वात मोठी असणार आहे, त्यामुळे ही संख्या आपण या ठिकाणी लिहिणार आहे 8,90,495 ही संख्या 1 नंबरला येणार आहे। त्यानंतर आता ही संख्या सोडून आपण राहिलेल्या 3 संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या शोधू, तर 7 मोठी असल्यामुळे ही संख्या 2 नंबरला येणार आहे, तर ती आहे 7,84,549 ही संख्या 2 नंबरला आलेली आहे। आणि राहिलेल्या 2 संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ही संख्या 3 नंबरला येणार आहे 6,94,945 आणि शेवटी ही संख्या आहे ती
एकच 5,60,722. अशा पद्धतीने आपण कितीही मोठी संख्या जरी दिली तर त्या संख्येचा आपण चढता आणि उतरता क्रम ही क्रिया करू शकतो. या ठिकाणी आपल्याला यावर आधारित प्रश्न असा येऊ शकतो की उतरता क्रम लावल्यानंतर शेवटस्थानी येणारी संख्या कोणती, तर 5,60,722 असे प्रश्न येतात. किंवा प्रथम स्थानी आणि तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे पहिल्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या ज्या संख्या आहेत ह्या दोघांची बेरीज किती, तर असे प्रश्न यावर विचारले जातात. म्हणजे एकाच गणितामध्ये 2 ते 3 प्रश्न असू शकतात. किंवा दुसऱ्या क्रमांकावर असणारी संख्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संख्येमध्ये शतकस्थानी कोणता अंक आहे, हजारस्थानी कोणता अंक आहे, किंवा प्रथम क्रमांकावर येणाऱ्या संख्येमध्ये सर्वात मोठी दर्शनीय किंमत कोणती. म्हणजे एकदा तुम्ही हा क्रम जर व्यवस्थित लावला तर त्याच्यावर येणारा कोणताही प्रश्न असला तरी तो तुम्ही सोडवू शकता. पुढचं जे गणित आहे चौथं, या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सर्व अंक सारखेच दिसतात. पण काही अंक म्हणजे आता ही 5 अंकी आहे, 4 अंकी आणि 3 अंकी आहे, ह्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. आपण या ठिकाणी जसं बघितलं तसं या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण या दिलेल्या संख्येमध्ये अंक पाहू शकतो. तर या ठिकाणी पहा, यामध्ये 5 अंक आहेत, यामध्ये 4 अंक आहेत, यामध्ये 3 अंक आहेत. अंक कमी असतील तर ती संख्या लहानच असणार आहे. ही सर्वात लहान असणार आहे, ही त्यापेक्षा मोठी आणि ही सर्वात मोठी. फक्त या ठिकाणी आपल्याला हे अंकावर आपण ठरवू शकतो. तर चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या पहिल्यांदा, तर ही पहिल्यांदा येणार आहे आपल्याकडं. तर पहिल्यांदा बघा 696, कारण 3 अंकी आहे. दुसऱ्यांदा येणार आहे 6,963 आणि शेवटी येणार आहे 69,735. हे आपण अंकावरून ठरवलं, याचं वाचन केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची गणितं तुम्हाला या घटकावर येत असतात. तर या घटकामध्ये आपण तुम्हाला आवश्यक माहिती आणि चढता उतरता क्रम तुलना हे कशा पद्धतीने करतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे.